सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा चेंडू जिल्ह्याच्या सीमेपार. राष्ट्रवादीचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे. आघाडीचे नेते उद्या मुंबईत भेटणार. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा चेंडू आता जिल्ह्याच्या सीमेपार गेला आहे. चर्चेचे केंद्र आता मुंबईत गेलेले असून वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल अशी भूमिका जिल्ह्यातील नेत्यांनी घेतलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी बहुमतासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजित पवार चर्चा सुरू ठेवलेली आहे. गुरुवारपर्यंत चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदे सेना पुढे सरसावली आहे. पक्षाने पाठिंब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे आता युती आणि आघाडीच्या नेत्यांना शिंदे सेनेच्याही मागे धावावे लागत आहे. गेली 4 दिवस जिल्हा स्तरावर बैठका, वाटाघाटी आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आता अंतिम निर्णयाचा चेंडू मुंबईला टोलवण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट ठेवलेली आहे. तसा ठराव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर झाला आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी मुंबईत आणि सांगलीत होणार आहे. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही पक्षांकडून सत्तेच्या तोडग्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. रात्री उशिरा पक्ष नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सत्ता स्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम, अध्यक्ष उपाध्यक्षांची वाटणी तसेच कोणत्या पक्षाचा पाठिंबा कसा मिळवायचा यावर चर्चा झाली आणि मुंबईतील बैठकीत सत्तेचा प्रस्ताव कसा ठेवायचा, कोणत्या पक्षांना सोबत घ्यायचे याबाबत निर्णयाची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या संभाव्य नावांवर यावेळी चर्चेची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.